हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल अश्विनीज किचन गार्डनिंग. तर मित्रांनो, आज आपण कांद्याची माहिती जाणून घेऊया. कांदा हा आम्ही याची बी पेरणी केली होती 15 ऑक्टोबरला व व्हरायटी होती भीमाशक्ती. तर साधारण 2 महिन्यानंतर लागवड केली 15 डिसेंबरच्या आसपास. कांदा हे पीक साधारण 4 ते 4.5 महिन्यात काढायला येतं. फेब्रुवारी एंडपर्यंत आम्ही कांदा काढला होता. तर आम्ही वाफा पद्धतीने कांदा केला असून त्याला बेसल डोस 15-15-15 यूज केला होता. एकरी 100 kg आमचा 5 एकर कांदा होता. तर आम्ही तुम्ही तुमच्या हिशोबाने टाकू शकता. सुपर फॉस्फेट 100 kg, MOP 50 kg, सल्फर 15 kg, सिलिकॉन 50 kg, सूक्ष्म अन्नद्रव्ये 10 kg, न्यूट्रिलेट्स 8 kg. जो pH इन्क्रीज झालेला असतो तो कमी करण्यासाठी यूज केला जातो. 3 kg बुरशीनाशक यूज केले. राफू रॅलिस ओके. दिन लागवडीनंतर आम्ही दुसरा डोस 30 ते 45 दिवसांनी दिला, साधारण 1.5 महिन्यांनी. त्यामध्ये 14-35-14 यूज केलं. 100 kg पॉलिसल्फेट, कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फेट 15 kg, मायकोरायझा 4 kg असे डोसेज आम्ही वापरून कांदा पिकाला 3 ते 4 वेळा पाणी लागते ते देऊन साधारण 5 एकरामध्ये 700 क्विंटल एवढं प्रोडक्शन मिळाले. ते हार्वेस्टिंग करून आम्ही तो कांदा वाखारीमध्ये टाकला आणि तो कांदा सडू नये किंवा खराब होऊ नये म्हणून त्यावर लेअर बाय लेअर BSC पावडर टाकली. त्याने कांदा अजिबात खराब होत नाही. तरी फ्रेंड्स, तुम्हाला कांदा पिकाबद्दल माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आज येथेच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत बाय. चॅनेलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. थँक्यू.